बघा, अशी एक वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी येत असते. अशी वेळ ज्या वेळेस आपण आपल्या मनातील दुःख ना आपण आपल्या नातेवाईकाला सांगू शकतो. आई-वडील, मुलं किंवा फ्रेंड किंवा कोणीही जवळचं कितीही असलं तरी आपण ती गोष्ट कोणाला सांगू शकत नाही. आणि ती गोष्ट फक्त आपण देवापुढे हात जोडतो, प्रार्थना करतो. डोळ्यातून अश्रू वाहतात आपल्या, की मी कोणासोबत माझं दुःख मांडू म्हणून. आणि ते दुःख आपण देवासोबत मांडत असतो. पण मनामध्ये एक प्रश्न येतो, की देवा, माझी प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचतेय ना? कधी-कधी आपलं आयुष्य ना आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे कोणाचाच आपल्याला आधार उरत नाही. आपली माणसं जवळ असूनही ती दुरावली जातात. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच आपली साथ सोडून जातात आणि त्या क्षणी आपण फक्त एकाच व्यक्तीला हाक मारतो, देवा, आता तूच आहेस. पण दिवस जातात, महिने जातात, कधी-कधी वर्ष पण निघून जातात. पण आपली परिस्थिती काही बदलतच नाही आणि मनात नकळत प्रश्न येतो, देव खरंच माझं ऐकतोय का? मी आता काय करू? देवाला एवढी प्रार्थना करूनही देव माझं ऐकतोय का नाही मला कसं समजेल? असं जर का तुमच्या मनात येत असेल ना, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. देव तुमची प्रार्थना कधी ऐकतो, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा किंवा कोणत्याही देवाचं, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचं नाव एकदा नक्की लिहा. बघा, आपण ज्या गोष्टी कोणालाच सांगू शकत नाही, त्या गोष्टी देखील आपण देवाला सांगत असतो. आपल्या मनात जी काही इच्छा असते ती देवाला सांगत असतो. भले तुम्ही आई-वडिलांना सांगत नसाल, मित्रांना सांगत नसाल, कोणाला सांगत नसाल. बघा, आपल्याला नोकरी हवी असेल, ठीक आहे, तुम्ही कोणाला तरी सांगताय, पण मनापासून कोणाला सांगतो आपण? तर देवाला सांगतो, की देवा, मला अशी नोकरी हवी आहे, मला अशी नोकरी मिळायला हवी. कोणाला मुलांसाठी प्रार्थना करत असतात, कोणी प्रत्येक म्हणजे काहीही गोष्ट असेल ना, भले आपण इतरांसोबत जरी ती शेअर करत असलो, तरी त्यासाठी प्रार्थना आपण देवाकडेच करत असतो. साधं इंटरव्ह्यूला चाललं तरी आपण, देवा, मला ही नोकरी लागू दे. देवा, मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू दे. देवा, मला एवढे पर्सेंटेज पडू दे. आपण फक्त आणि फक्त देवाकडे मनापासून प्रार्थना करत असतो. कारण की आपल्याला माहिती आहे, जर का ही शक्य गोष्ट कोण करू शकत असेल, आपल्या मेहनतीला फळ कोण देऊ शकत असेल, तर तो परमेश्वर आहे, भगवान आहे. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीची इच्छा आपण देवाकडे करत असतो, व्यक्त करत असतो. पण देवाकडे केलेली प्रत्येक प्रार्थना ही शब्दापेक्षा भावनांनी जास्त भरलेली असते. काय बरोबर ना? आणि देवाला फक्त आपली इच्छा दिसत नाही, तर आपलं संपूर्ण भविष्य दिसत असतं. आपल्याला आज जे हवं आहे ते उद्या आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. पण देवाला माहिती असतं की कोणती गोष्ट कधी आणि कोणत्या वेळी आपल्याला द्यायची. म्हणून कधी-कधी देव आपल्याला थांबवत असतो. तो आपल्याला शिक्षा देत नाही, तो आपलं रक्षण करत असतो. कधी असा विचार केलाय का, ज्या गोष्टीसाठी आपण खूप रडलो होतो, काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर असं वाटलं असेल, देवाने ती गोष्ट दिली नाही, हेच माझ्यासाठी चांगलं झालं. भरपूर वेळा आपल्यासाठी असं होतं. म्हणजे तुम्ही एखादी घर घेण्यासाठी जाणार असाल आणि त्यावेळेस तुमच्या पैशाची ॲडजस्टमेंट नाही झाली, म्हणून तुम्ही ते घर नाही घेऊ शकले. त्यावेळेस तुम्हाला खूप वाटलं, की अरे असं झालं, माझ्यासोबतच असं का झालं, मला ते घर घ्यायचं होतं किंवा काही. आणि कालांतराने कळतं, की ते घर इलिगल आहे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये भरपूर जणांसोबत अशा घटना घडतात, की ते करण्यासाठी जातात. पण ती त्यावेळेस होत नाही. त्यावेळेस त्यांना वाटतं, की देवाने माझं ऐकलं नाही, देवाने माझ्याकडून ही गोष्ट करून घेतली नाही. पण कालांतराने कळतं, की बाबा बरं झालं हे त्यावेळेस मी तिथे इन्व्हेस्टमेंट केली नाही किंवा ही गोष्ट मी केली नाही. आणि हेच खरं देवाचं नियोजन असतं. देव कधीच उशीर करत नाही. योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आपण देखील योग्य वेळेची वाट पाहायला हवी. जसं बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही ना, तसंच प्रार्थनेचंही असतं. बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो, झाड वाढण्यासाठी वेळ लागतो, फळ पिकण्यासाठी, फळ येण्यासाठी वेळ लागतो आणि तसंच आपल्या प्रार्थना देवापर्यंत जरी योग्य वेळेवर पोहोचली, तरी देवाला माहिती असतं, की ह्याला कधी काय द्यायचं आणि ती वेळ येणं देखील खूप महत्त्वाचं असतं. आज तुम्ही रडत असाल, आज तुम्ही संकटात असाल, तुम्हाला टेन्शन येत असेल, रोज झोपण्यापूर्वी सकाळी उठल्यानंतर पूजा करताना म्हणत असाल, की देवा, आता माझ्याकडे ताकद नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
कदाचित त्या क्षणी देव तुम्हाला संकटातून बाहेर काढत नसेल, कदाचित ती वेळ बरोबर नसेल, पण त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद नक्कीच देव देत असतो. कारण देव कधी कधी परिस्थिती बदलण्यासाठी ना माणसाला मजबूत बनवत असतो, माणसाची परीक्षा घेत असतो आणि त्याला त्यात ठामपणे उभं राहण्याची शक्ती देत असतो. म्हणून मी प्रत्येक भक्ताला सांगते की देवावरची श्रद्धा आपण कधीच कमी होऊ द्यायची नाही. रोज नित्यनियमाने आपल्याकडून जेवढी यथाशक्तीने जेवढी काही पूजा करता येईल, जेवढी सेवा करता येईल, नित्यसेवा असू द्या, कुठलीही सेवा असू द्या, आपल्याला करायची आहे देवासोबत. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तुम्ही स्वामींसोबत एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुमची नित्यसेवा जी काही आहे ती करा. तुम्ही रोज स्वामींसोबत बोला, आपल्या मनातल्या गोष्टी बोला. रोज रोज इच्छा व्यक्त करत बसू नका. जे काही हवंय ते एकदाच तुम्ही सांगा, पण जे तुमच्या आयुष्यात चाललंय, चांगल्या गोष्टी असू द्या, वाईट गोष्टी असू द्या, त्या सांगा. पण रोज रोज इच्छा मात्र व्यक्त करू नका आणि सारखं सारखं देवाच्या मागे लागू नका. तुम्ही स्वामींना मानत असाल, तुम्ही शिर्डीचे साईबाबा असू द्या, गजानन महाराज असू द्या, तुमचे कोणतेही इष्टदैवत असू द्या, तुम्ही रोज त्यांच्याशी बोला, त्यांचं नामस्मरण करा. जसं आपण आपल्या आईवडिलांशी बोलतो, मुलांशी बोलतो, तसंच देवाशी देखील बोलायचं आहे. देवा, मला काय योग्य आहे ते मला माहिती नाही आहे, पण तू जे काही करशील ते माझ्या चांगल्यासाठीच करशील, असं तुम्हाला रोज म्हणायचं आहे. आणि ही प्रार्थना मनाला विलक्षण शांतता देते. आणि हो, रोज आपल्याला नामस्मरण करायला विसरायचं नाही आहे आणि देवाचे आभार मानायला विसरायचे नाही आहेत. तुम्ही आज देवाला प्रार्थना केली असेल, कदाचित तुमची प्रार्थना आज, उद्या, परवा, 1 महिन्यात पूर्ण होणार नसेल, पण तरी देखील तुम्हाला देवाचे आभार मानायचे आहेत. कारण की देव जे काही करतो ते भल्यासाठीच करत असतो. त्याच्यामुळे देवावरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. कारण देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. तो शांत असू शकतो, पण तो दूर कधीच नसतो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की लिहा.